अगं तुझी ही तुळजाई आहे ना, तिचा विवाह होणार आहे महादेवांसोबत. मग तू मला सोडून जाणार तुळजाई? नाही ग बाळा, आम्ही तुला सोडून कुठेही नाही जाणार आणि जरी गेलो तरी तुला आमच्या सोबत घेऊन जाऊ. ये किती मस्त. पद्मा, आम्हाला सांग ना, स्वामी काय म्हणाले? देवी, अहो त्यांनी विवाहाची तयारी सुरू केली सुद्धा. सध्या ते विवाहाची वार्ता घेऊन सगळ्या देवांकडे गेलेत. शिवाय त्यांचं नवीन स्थान अर्थात भूलोकावर प्रतिकैलास शोधण्यासाठी नंदीला सुद्धा धाडले. मला खात्री आहे लवकरच नंदीला ते सापडेल आणि मग महादेव स्वतः इथे येऊन विवाहाची तयारी सुरू करतील. हा धूर कुठून येतोय? हे असं अचानक काय घडतंय? हा धूर इथे अचानक येण्याचा काय अर्थ आहे नेमका? हा नक्कीच कोणीतरी असुर आहे. पण याने चुकीच्या व्यक्तीची निवड केली आहे. मी साक्षात महादेवांचा नंदी आहे. आता ह्याचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. देवी, काय हो, लग्नाची वार्ता कळल्यापासून तुमचं लक्ष जरा विचलित नाहीये? तसं काही नाहीये पद्महंसा. आम्हाला केवळ स्वामींना भेटायची खूप तीव्र इच्छा होतीये. आम्ही इथेच तर आहोत देवी. स्वामी, तुम्ही स्वामी, तुम्ही आमच्या मनातली इच्छा ओळखली. अर्थातच देवी, आपण दोघेही काही वेगळे नाही आहोत. आपण केवळ मनात इच्छा व्यक्त केली तरी ती आमच्यापर्यंत पोहोचणारच ना. आणि खरं सांगायचं तर आम्हाला देखील आपल्याला भेटण्याची तीव्र इच्छा होत होती. म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. तुम्ही विवाहाची तयारी सुरू केली आहे असं आम्हाला समजलंय. होय देवी, आम्ही सर्व देवांपर्यंत ह्या विवाहाची वार्ता पोहोचवली आहे. सर्वांना निमंत्रण पाठवले आहे. ब्रह्मदेव, विष्णुदेव, इंद्रदेव आणि सर्वच या वार्तेने अत्यंत आनंदित आहेत. या निर्णयाचे त्यांनी मनापासून स्वागत केले आहे देवी. म्हणजे सारं काही अनुकूल आहे. तर आम्हाला देखील विवाहाची खूप तयारी करायची आहे. आणि ही तयारी केवळ विवाहाची नाही तर युद्धाची देखील असणार आहे. अष्टदिशा बंधन निर्माण करण्याच्या दृष्टीनेही आम्ही सर्व देवींना भेटणार आहोत. त्यांच्याकडून नक्की काय प्रकारे मदत होईल ह्याची देखील चर्चा करणार आहोत. नंदी तर भूलोकावर नवा प्रतिकैलास वसवण्यासाठीचे स्थान शोधायला गेला आहे. एकदा का प्रतिकैलासाची निर्मिती झाली की आम्ही सुद्धा विवाहाची तयारी होईपर्यंत तिथेच जाऊन राहू. आता आपला विवाह होणार आहे म्हटल्यावर प्रथेप्रमाणे आपण असं एकत्र राहणं, रोज रोज भेटणं उचित नाही आहे ना देवी?
प्रभो माते नंदी प्रभो प्रभो काय झालंय नंदी? ही अवस्था कोणी केली तुझी? नंदी सावकाश. नंदी नेमकं काय झालं हे आम्हाला सांग. आपण पाठवलेलं रुद्राक्ष ज्या ठिकाणी थांबलं म्हणजेच प्रति कैलासाची निर्मिती ज्या ठिकाणी आपण करणार आहात त्या ठिकाणी असुर आलाय आणि त्याने तिथे उच्छाद मांडलाय. तो तिथे कोणालाच पाऊल टाकू देत नाहीये. मी त्याला आव्हान केलं, त्याच्याशी सामना केला, त्याने माझी ही अवस्था केली, मला हरवलं त्याने. हे काय म्हणतोयस नंदी? तू आमचा परमभक्त आहेस, वीर योद्धा आहेस, आणि त्याने एकट्याने तुला हरवलं? हे अशक्य आहे नंदी. स्वामी, आपल्याला तातडीने तिकडे जायला हवं. नंदीला हरवणाऱ्या त्या असुराला कठोर शासन करायला हवं. नाही देवी, आपण तिथे येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच तिथे जाऊन त्याला योग्य ती शिक्षा करू. आमच्या भक्तावर हल्ला करण्याचा दुस्साहस केला आहे त्याने. त्याला धडा शिकवावाच लागेल. नंदी, तुला आरामाची आवश्यकता आहे. चल आत ये. पाहिलं दैत्यगुरु, या असुराने नंदीला कसं पळवून लावलं, फजिती केली त्याची. असुराबरोबर लढायला निघाला होता, पण काय झालं? या नंदीला काहीच करता आलं नाही. शेवटी पराभूत झालाच. तो परत गेलाय, पण हे तो महादेवांना सांगेल आणि महादेव स्वतः इथे येतील. दैत्यगुरु, हेच हवंय आम्हाला. श्री महादेव इथे यायलाच हवेत, म्हणजे हा असुर त्यांना पराभूत करून पाठवेल. कुणाबद्दल बोलतीयस तू? साक्षात महादेवांबद्दल? उलट महादेव आल्यानंतर त्या असुराचा कसा विनाश करतील ते पाहशील तू. आमच्या परमभक्ताला, आमच्या नंदीला त्रास देण्याचं धाडस तू केलं आहेस. त्याला इजा पोहोचवण्याचा दुस्साहस केला आहेस. आता तुला कोणीही नाही वाचवू शकत. महादेव ओळखलं? तर धूम्राक्ष आहे, याला आम्ही आधीच कसं नाही ओळखलं?
पाहिलं दैत्यगुरु, आम्ही आपल्याला आधीच सांगितलं होतं या असुरापुढे श्री महादेव टिकूच शकणार नाहीत. आणि अगदी तसंच झालं. श्री महादेव पराभूत झाले. हा नक्की काय प्रकार आहे? असं काय घडलंय काय? नक्की काय रहस्य आहे या मागे? नंदी, आता प्रकृतीला थोडा उतार वाटतोय का? आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. त्या असुराला गाठून त्याचा नायनाट करून आलात ना? काय झालं स्वामी? सांगा ना. आम्ही त्याच्यावर एकही प्रहार न करता परत आलो आहोत. असं का? तुम्ही तर त्याला धडा शिकवण्यासाठी गेला होतात ना? परंतु आम्ही त्याच्याशी लढू शकत नाही, आणि लढलो तरी जिंकू शकत नाही. आम्हाला काहीच समजत नाहीये. तुम्ही लढू शकत नाही असा कोणता असुर आहे? तो धूम्राक्ष आहे. आम्ही केलेला महायज्ञाचा धूर इंद्राच्या दरबारापर्यंत पोहोचला होता. उर्वशीने त्या धुराचं सेवन केल्यामुळे तिला एक पुत्र प्राप्ती झाली. तोच हा धूम्राक्ष. जन्मताच महायज्ञाच्या ताकदीमुळे त्याला वर प्राप्त झाला होता. कोणताही वीर पुरुष त्याला मारू शकत नव्हता, आणि म्हणूनच नंदीलाही पराभूत होऊन यावे लागले. कोणताही देव त्याला पराभूत करू शकत नाही. स्वामी, जर देवांची शक्ती कमी पडत असेल तर आम्हालाच तिथे जाऊन त्या असुराचा संहार करावा लागेल. नंदीची अशी अवस्था करणाऱ्या त्या असुराचा नायनाट करण्याचे कार्य आम्हालाच पार पाडावे लागेल. आम्ही तातडीने निघतो. नाही देवी, हे आपले युद्ध नाही. असुरांना जर आपल्यावर हल्ला करायचा असता तर त्यांनी तो इथे केला असता, परंतु त्यांना आमच्यावर हल्ला करायचा होता. आणि म्हणूनच प्रति कैलास वसविण्यासाठी आम्ही निवडलेल्या स्थानावर त्यांनी हल्ला केला. असा असुर आमच्या समोर उभा केला ज्याच्याशी आम्ही लढू शकत नाही. आता हे आमचे युद्ध आहे. परंतु स्वामी, देवी, ज्या पद्धतीने महिषासुराबरोबर असलेले युद्ध आपले आहे, तसेच हे आमचे युद्ध आहे देवी. पण मग प्रति कैलासावरच्या मार्गावर अडथळा ठरणाऱ्या, नंदीला जखमी करणाऱ्या ह्या असुराचा अंत करणार तरी कोण? आहे असं कोणीतरी त्या धूम्राक्षाचा अंत करू शकेल, परंतु त्यासाठी आम्हाला आपली मदत लागेल. हसायला काय झालं शुंभा? एवढा कशाचा आनंद झालाय तुला? दैत्यगुरु, अजूनही ते दृश्य आमच्या नेत्रासमोरून जात नाहीये. स्वतः श्री महादेव त्या धूम्राक्षाला घाबरून माघारी निघून गेले. एवढ्या आक्रमक पवित्र्यामध्ये आले होते, परंतु काहीही न करता परत निघून गेले. महादेवांनी युद्ध केलं नाही, धूम्राक्षावर वार केला नाही हे खरं आहे, पण म्हणून महादेवांना कमी लेखण्याचा प्रमाण तुझ्या हातून घडू नये अशी माझी अपेक्षा आहे.
स्वामी, तुमच्या मनात नक्की आहे तरी काय? धूम्राक्षाची उत्पत्ती धुरापासून झाली आहे आणि त्याचा विनाश करण्यासाठी आपल्याला एका वेगळ्या तत्वाचा वापर करावा लागेल. कोणते तत्व? जलतत्व. आमच्या जटेमध्ये जी गंगा समावली आहे, आता तिची मदत घेण्याची वेळ आली आहे. स्वामी, ती पवित्र आहे, मोक्षदायिनी आहे, पापांचे क्षालन करणारी आहे. आणि त्याचबरोबर ती क्षमाशील देखील आहे. आपल्याला तिला रुद्रा बनवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आम्हाला आपली मदत हवी आहे. तिच्यात आपली ऊर्जा उतरू द्या, तिला आदिशक्तीचे स्वरूप होऊ द्या. ती जटेतून तर आमच्या निघेल, मात्र तिच्यात शौर्य आपले असेल. ती जगदंबा स्वरूप असेल. ती केवळ गंगा राहणार नाही, तर मळगंगा बनून अवतरेल.
परंतु स्वामी, मळगंगेला पृथ्वीवर धारण कोण करेल? आम्ही त्याची व्यवस्था केली आहे देवी. अर्धे कार्य तर झाले आहे देवी. आता आपल्याला भूलोकावर जाऊन मळगंगेला या युद्धासाठी तयार करावं लागणार आहे. हो स्वामी, आपण धूम्राक्षाचा नाश लवकर करायला हवा, अन्यथा तो संपूर्ण मानवजातीसाठी धोका ठरेल.